इथे प्रेषित पौल इथे काय बोलते अन्य भाषेविषयी सांगत असताना तो म्हणते की तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं नाही, साधं वाक्य नाही. इट इज अ स्टेटमेंट ऑफ बोल्डनेस. ही इज टॉकिंग इन ही इज टेकिंग प्राइड इन दिस गिफ्ट. हालेलुया. हे जे परमेश्वराकडून मिळालेलं दान आहे ना, याच्यामध्ये तो प्रौढी मिरवतोय. याच्यामध्ये नाही तो असं एक प्रकारे नाही का की मी तुम्हा सगळ्यांपेक्षा नाही का अन्य भाषेमध्ये जास्त प्रार्थना करतो. इट्स अ स्टेटमेंट ऑफ बोल्डनेस. खूप धैर्याने, खूप ओपनली, खूप मोकळेपणाने आणि खूप प्रौढी मिरवत. प्रेषित पौल बोलत आहे की मी ह्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो की मी तुम्हा सर्वांपेक्षा जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. जर अपॉस्टल पॉल ज्याने नवीन कराराचा पाया रचला, मी तुम्हाला सांगते फाउंडेशन किंवा पाया रचण्याचं काम साधन नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट वॉज नॉट ॲट ऑल इझी. या एका गोष्टीसाठी नाही का परमेश्वराने ना प्रेषित पौलाला निवडलं होतं की आपल्यापर्यंत सुवार्ता जी पोचवायची आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की जे अपॉस्टल्स होते, जे प्रेषित होते त्या काळात, पेत्र वगैरे, येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर, स्वर्गात घेतला गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला, त्यानंतर जर तुम्ही बायबल वाचलं, प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय, यामध्ये ना बायबल सांगतं की ते नाही का सुवार्ता गाजवायचे, ते घरोघरी प्रार्थना करायचे. आणि ज्यावेळेस लोक त्यांना म्हणायचे, रोमन अधिकारी म्हणायचे, तिकडचे नाही का सभा स्थानातली लोक येऊन म्हणायचे, ह्या नावाने प्रीच करू नका, ह्या नावाने तुम्ही काही शिकवायचं नाही लोकांना. आणि लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत होत होती, मिरॅकल्स होत होते ह्या प्रेषितांद्वारे. तर त्या लोकांना नाही का अजून डिफिकल्ट जात होतं या सगळ्या रोमी शिपायांना आणि इतर त्या काळात जे गव्हर्नमेंट काम करत होतं त्यांना, की ह्या लोकांना थांबवायचं कसं. तर ते त्यांना बोलतात आणि म्हणतात, ह्या नावाने प्रीच करू नका असं सांगितलंय ना. आणि सगळे प्रेषित म्हणतात की आम्ही मनुष्याचं ऐकावं यापेक्षा आम्ही परमेश्वराचं ऐकावं, हे आमच्यासाठी चांगलंय. तुम्हाला आमच्यासोबत जे करायचंय ते करा, आम्ही तर परमेश्वराची सुवार्ता गाजवणार, आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणार. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की ते त्यावेळेस नाही का येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवत होते. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 42वं वचन मी वाचते तुमच्यासाठी. 5:42. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. सो प्रेषित त्यावेळेस इस्रायलमध्ये, यरुशलेमेमध्ये जी सुवार्ता गाजवत होते ती काय होती की येशू हाच ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पूर्ण यहुदी लोक, इस्रायली लोक, सगळे लोक मसीहा येणार, ख्रिस्त येणार म्हणून त्याची वाट पाहत होते. सो त्या लोकांना हे सांगणं महत्वाचं होतं की आता दुसरा मसीहा येणार नाही, हाच तो मसीहा आहे ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळलं, ज्याच्यावर तुम्ही दोष लावला, आरोप लावले, ज्याला तुम्ही मारून टाकलं ना क्रूसावर, तोच ख्रिस्त आहे, तोच मसीहा आहे. प्रेज द लॉर्ड. सो त्या लोकांसाठी जी सुवार्ता होती ती की येशू हाच ख्रिस्त आहे. पण या सुवार्तेवर आपला पाया रचला नाहीये. प्रेषित पौलाने जी आपल्याला कृपेची सुवार्ता सांगितली, बायबल सांगतं प्रेषित पौल देवाचं वचन सुवार्ता गाजवायचा आणि तो काय म्हणायचा की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या सुवार्तेने तुमचं आणि माझं तारण झालंय हे ती कृपेची सुवार्ता आहे. इस्रायलाच्या बाहेर, यरुशलेमीच्या बाहेर, यहुदी लोकांच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस परराष्ट्रीयांकडे सुवार्ता आली, ती परराष्ट्रीयांना सांगायची आहे, तर त्यांना अशा येशूबद्दल सांगायचंय की ज्याचं नाव कधी त्यांनी ऐकलं नाही, ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याचं लाईफस्टाईल माहित नाहीये, कोणीच नाही, पण येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. तो आपल्याला हे पटवून सांगायचे की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. या सुवार्तेचा पाया रचण्याचं काम प्रेषित पौलाने केलं. आणि हा प्रेषित पौल जो ना कधी थांबला, त्याचं तारण झाल्या दिवसापासून कधीच त्याने आराम केला नाही, कधीच थांबला नाही. तो म्हणतो की मी सुवार्ता सांगितली नाही तर मी श्रापित असो, की वो टू मी इफ आय डू नॉट प्रीच द गॉस्पल ऑफ क्राइस्ट. हालेलुया. कारण ना तुमच्या माझ्यासाठी कदाचित ब्रेक आहे, कदाचित आपण थांबू शकतो, परंतु तो थांबू शकत नव्हता. तो म्हणतो मी जर सुवार्ता गाजवत नाहीये तर मी श्रापित असो. का? कारण सुवार्तेचा पाया, ह्या नवीन सुवार्तेचा पाया, नवीन कराराचा पाया, नवीन देवासोबत हा जो करार आहे, कॉव्हनंट आहे, याचा पाया रचण्याचं काम प्रेषित पौलाद्वारे घडवलं जात होतं. म्हणून प्रेषित पौल हा एकमेव असा आहे, तो काय म्हणतो माहिती, येशू ख्रिस्ताने जे सहन केलंय ना त्याच्यामधून
अजून जर काही उरलं असेल ना, तर त्या खुणा मी माझ्या शरीरावर धारण करू नये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रेषित पौल म्हणतो की तुम्हा सर्वांपेक्षा मी जास्त अन्य भाषेत प्रार्थना करतो, अन्य भाषेमध्ये बोलतो, म्हणून मी सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो. हालेलुया. म्हणून मी देवाचे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. इट मीन्स ही अशी गोष्ट आहे की ज्यासाठी प्रेषित पौलचा आभार मानत आहे, ते ही चुकीची नाहीये. ओके, ही गोष्ट साधारण नाहीये. असं नाहीये की कित्येक लोक म्हणतात की अन्य भाषा फक्त पेंटेकॉस्टच्या दिवशी होती, फक्त त्या दिवसांमध्ये होती, फक्त ते इट इज अ वन टाइम एक्सपिरियन्स, एकदाच तुम्हाला नाही का हा अनुभव येतो. असे कित्येक लोक आहेत. म्हणजे काही लोकांचं तुम्ही बोलणं ऐकाल ना, तुमचं माइंड अशा प्रकारे ब्रेन वॉश होईल की तुम्ही कन्व्हिन्स व्हाल, तुम्हाला वाटेल हा बरोबर बोलतायत, हे यांचं बोलणं कुठे चुकीचं आहे. पण ना, किती राईट किती रॉंग यापेक्षा वचन काय सांगतंय हे आपल्याला पाहायचंय. आपण खरं खोटं, राईट रॉंग याचा न्याय करायला नाही बसलो आपण, नाही का, देवाचं वचन जे सांगतं ते फॉलो करायला बसलोय. प्रेज द लॉर्ड. कारण आपण वचनाने जन्म घेतला आहे. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये लिहिलंय की तुमचा जन्म देवाच्या अविनाशी बीजापासून म्हणजे परमेश्वराच्या वचनापासून झाला आहे. प्रेज द लॉर्ड. सी, सिंपल एक्झाम्पल, आता बघा बरेच ठिकाणी आहे ना वॉर चालू आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे USA, इस्रायल, इराण, त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी चालू होत्या. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये काही ना काही वॉर चालू होते. प्रत्येक देशाची एक मिलिटरी सिस्टीम असते. प्रत्येक देशामध्ये कोणीतरी नक्षलवादी, आतंकवादी, कोणीतरी असे लोक असतात जे चुकीचं काम करत असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये ना, समजा कुठली गोष्ट त्यांना करायची असेल, समजा आपल्या देशाचं नाही का कोणतं तरी सुरक्षा खाता आहे, किंवा असं नाही का स्पाय एजन्सी आहे, किंवा आपलं मिलिटरी सिस्टम आहे, आपली जी काही डिफेन्स आपल्या देशाची जी डिफेन्स सिस्टीम आहे, त्यांना जर कुठल्या गोष्टी नाही का कम्युनिकेट करायच्या आहे, सांगायचंय, कुठलं स्ट्रॅटेजी अप्लाय करायचंय, कुठे काही नाही का त्यांना खूप कॉन्फिडेन्शियल, खूप महत्वाचं काम करायचंय, तर ते सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये नाही बोलत. देर इज ऑलवेज अ कोड लँग्वेज. ओके, अशी एक भाषा असते, ती लोकांना साधारण समजणार नाही. अदरवाईज तुमचा काय प्लॅन आहे, काय करणार आहे, हे शत्रूला सहज समजेल. आजकाल ना इतकं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे ना, की तुम्ही तुमचा मोबाईल जरी ऑन नाही केला, तर तुमच्याच मोबाईलचा कॅमेरा शत्रू वापरून तुम्ही काय करता, कसं करता, ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. ओके, सो दे कॅन हॅक एनिथिंग. इफ यू आर युझिंग मोबाईल फोन, इट इज व्हेरी इझी टू हॅक. ओके, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला नाही का कुठली गोष्ट करायची आहे, तर तुम्ही काय करणार? तुम्ही सहज समजणाऱ्या भाषेमध्ये बोलणार, तुम्ही काहीतरी कोड लँग्वेज वापरणार, तुम्ही कुठल्या तरी अशा प्रकारे नाही का गुप्त भाषेमध्ये बोलणार, किंवा काहीतरी तुम्ही साइन लँग्वेजेस मध्ये बोलणार. प्रेज द लॉर्ड. की सामान्य लोकांना समजणारच नाही, पण ते काय त्याचा अर्थ आहे त्या लोकांमध्येच ठरलं असणार, जे एकमेकांशी कम्युनिकेट करतात. तसंच हे आतंकवादी आहेत. आपल्या इथे तर किती वेळा हल्ले केलेत पाकिस्तानने, चायनाने, बाकीच्या इतर आजूबाजूच्या देशातल्या लोकांनी, आणि त्यांनी कशा प्रकारे ह्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या पूर्णत्वास नेल्या हे आपल्याला माहिती आहे. आपला इतिहास काढा, तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल की त्या लोकांनी कशा प्रकारे कुठली कोड लँग्वेज वापरली, कुठले शब्द वापरले, कुठल्या गोष्टी वापरल्या, आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या भारतावर हल्ले केले, कशा प्रकारे त्यांनी कम्युनिकेट केलं. प्रेज द लॉर्ड. सो ते साधारण शब्द वापरत नाही, साधारण भाषा वापरत नाही. शब्द साधारण जरी असले तरी त्याचा अर्थ वेगळा असतो. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी सामान्य लोकांपासून लपवायच्या आहेत, आणि कुठलं तरी विशेष काम, एक स्पेसिफिक टास्क जर पूर्ण करायचं असेल ना, तर त्यासाठी एक गुप्त भाषा किंवा एक कोड लँग्वेज वापरण्यात येते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जस्ट इमॅजिन, ओके, तुम्ही काहीतरी करताय. बायबल काय सांगतं माहिती, की आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला माहित नाही, पण आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणात हातभार लावतो. ओके, तुम्ही कुठल्या तरी स्पेसिफिक गोष्टीसाठी प्रार्थना करताय, काहीतरी महत्वाची गोष्ट आहे, आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलताय. सो एव्हरीथिंग इज ओपन फॉर द डिमन. ओके, म्हणजे डिमन्स. ओके, तुमच्या शत्रूसाठी सगळ्या गोष्टी सरळ आहेत, त्याला सगळं माहितीये की तुम्ही कुठे जाता, काय करता, कसं करता. बट तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बुद्धीने प्रार्थना करता, ज्यावेळेस तुमच्या लोकल भाषेमध्ये प्रार्थना करता, तर तुम्ही काय बोलताय, काय करताय, तुम्ही काय ठरवताय, हे सगळं माहितीये त्यांना. प्रेज द लॉर्ड. कोणीही तुमच्यावर हल्ला करू शकतं, कोणीही तुम्हाला नाही का तुमचा शत्रू जरी असेल ना, तर त्यालाही माहितीये की हा यांनी हे असं केलं. सी, आजकाल
मोबाईलवर किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर, FB वर, इंस्टाग्रामवर लोक रोज उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतात हे सगळे व्हिडिओ, जो मी इतके वाजता उठली, मी हा ब्रश वापरला, मी ही टूथपेस्ट वापरली, मी हा साबण वापरला, आज मी हे करणार आहे, गेट रेडी विथ मी, मग मी असा मेकअप लावला, मी इतके वाजता बाहेर गेली, आज मला इकडे जायचं, मग मी ही शॉपिंग केली, मग मी असं केलं, मग मी इतके वाजता घरी आले, मग मी फोन लावला, मग मी हे केलं, एव्हरीथिंग. ओके, सगळ्या गोष्टी नाही का ते सगळं सोशल मीडियावर टाकतात आणि ह्या गोष्टींमुळे कित्येक लोक जे आहेत ना त्यांच्यावर हल्ले झालेत, चोऱ्या झाल्यात किंवा त्यांच्यावर अशा काही लोकांनी नाही का नजर ठेवून त्यांना त्रास दिलेला आहे. या गोष्टी का घडल्या? बिकॉज यू ओपन युअर पर्सनल लाईफ, युअर प्रायव्हेट लाईफ, तुमचं वैयक्तिक जीवन तुम्ही जगासमोर मांडलं आहे फक्त काही लाईक्स मिळत आहेत किंवा युट्यूब वरून काही पैसे मिळत आहेत म्हणून. सो त्या पैशासाठी तुम्ही तुमची प्रायव्हसी लाईक लोकांसमोर नाही का मोकळी केली. आता प्रायव्हसी हा विषयच राहिला नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, तुम्ही एखादा कोणताही फोटो क्लिक करता, कोणताही सिंपल असू दे, काही असू दे, तो फोटो तुम्ही इमिडिएटली जरी नाही का डिलीट केला, तो फक्त तुमच्या फोन मेमरी मधून डिलीट होतो. तो फोटो सायबर मध्ये, वेब मध्ये फॉर एव्हर राहतो. कुठलीच गोष्ट डिलीट होत नाही, कुठलीच गोष्ट नष्ट होत नाही. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये, काही तुम्ही करता ते सगळं इथे असंच राहतं या नेटवर्क मध्ये. ओके, हे जे इंटरनेटचं नेटवर्क आहे, जे जाळ आहे, ह्याच्यामध्ये या गोष्टी राहतात. तुमच्या फक्त फोनच्या मेमरी मधून ती गोष्ट डिलीट होते, बाकी ती कुठे जात नाही. एनीबडी कॅन ती पुन्हा ती गोष्ट मिळवू शकतात, कोणी त्याचा वापर करू शकतो. दॅट्स वाय आपल्या नाही की ह्या सगळ्या गोष्टींसोबत सुद्धा आपण खूप हुशार असलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, काय कितपत दाखवलं पाहिजे. डोंट ओपन अप युअर लाईफ फॉर एनी पर्सन, एनी थर्ड पर्सन. कोणी यावं, तुम्ही काय करताय बघावं आणि कमेंट करावी, चांगलं वाईट बोलावं. वाय यू वॉन्ट द निगेटिव्ह कमेंट्स? लोकांनी काहीतरी बोलावं आणि हे शब्द तुम्हाला का पाहिजे? प्रेज द लॉर्ड. सो जे गरजेचे, जे बेसिक आहे, जे ओके थोडंफार आहे, दॅट मच ओके. एक्स्ट्रीम तुम्ही जाणं चुकीचं आहे. सो ज्या वेळेस तुम्ही नाही का तुमच्या रोजच्या बोली भाषेमध्ये प्रार्थना करताय आणि तुम्ही कुठल्या स्पेसिफिक गोष्टी ठरवताय आणि ती प्रार्थना करताय, तर तुमचा एनिमी अलर्ट होतोय, तुमचा शत्रू अलर्ट होतोय. द सेम वे एखाद्या नाही का देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला किंवा कोणतं वाईट काम करणाऱ्या लोकांना त्यांची कुठली गोष्ट घडवून आणायची आहे, तर ते लोक ना कोड लँग्वेज मध्ये बोलतात. व्हॉट हॅपन्स वेन यू प्रे इन टंग्स? बायबल सांगतं, जसं आपण पाहिलं 1 कोरिंथियाचा 14वा आणि 14वा अध्याय 2रं वचन, त्याच्यामध्ये काय दिले? कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ते माणसाला समजत नाही, तो देवासोबत बोलतो, तो रहस्य बोलतो. सो ज्या वेळेस तुम्ही नाही का कधी कधी युद्ध करताय, वॉरफेअर करताय, कधी कधी तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी, तुमच्या करिअरसाठी किंवा अशा कुठल्या एरियामध्ये जिथून नाही का सगळीकडून क्रश केले जातात, त्या ठिकाणात उभं राहून प्रार्थना करताय. यू डोंट नो की आता मी कशी प्रार्थना करू, कशा प्रकारे उभं राहून तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय ना, ती शत्रूला समजत नाही, ती दुरात्म्यांना समजत नाही, सैतानाला अन्य भाषा समजत नाही. सो ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषा बोलता, इट इज लाईक युअर टॉकिंग इन कोड लँग्वेज. तुम्ही त्या नाही का एक गुप्त, एका रहस्यमयी अशा भाषेमध्ये बोलताय. ती भाषा पवित्र आत्मा आणि तुमचा आत्मा याच्यामध्ये, परमेश्वर आणि तुमच्यामध्ये आहे. म्हणून ज्या वेळेस एखादा माणूस अन्य भाषेत बोलतो, तो स्वतःची उन्नती करतो, कारण डायरेक्टली स्वर्गातून पवित्र आत्म्याद्वारे काही गोष्टी तो मिळवत असतो. पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे, आत्म्याशी सहभागिता होते. आपण कसं आहे, आत्मा, प्राण, शरीर हे 3 भाग आहेत आपले, बरोबर आहे. आपण कोण आहे? आपण आत्मा आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला परमेश्वराने प्राण दिला आहे आणि आपण ह्या शरीरामध्ये राहतो. प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. ह्या 3 बेसिक गोष्टी समजून घ्या. तुम्ही शरीर नाहीये, तुम्ही एक आत्मा आहात, तुम्हाला सोल आहे, जीव आहे, प्राण आहे आणि तुम्ही या शरीरामध्ये राहता. मी एक दिवस तुम्हाला एक्सप्लेन करेल, ओके, की बायबल सांगतं, परमेश्वराचं वचन म्हणतं की म्हणून तुम्ही भीत आणि कापत आपलं तारण साधून घ्या, आपल्या जीवाचं तारण. ओके, का बरं जीवाचं तारण म्हटलंय आणि कोणाला? विश्वासूंना म्हटलं आहे. आपलं तर तारण झालं ना, पण भीत आणि कापत आपल्या जीवाचं तारण साधून घ्या असं का म्हटलंय? वर्क आउट युअर सॅल्वेशन. प्रेज गॉड. तुमचं तारण साधून घ्या असं का म्हटलंय? व्हॉट टाइप ऑफ अ सॅल्वेशन देअर ही इज टॉकिंग अबाउट?
प्रेज गॉड, आपण त्या गोष्टी शिकूया. बट टुडे, आज आपला विषय काय आहे? अन्य भाषेबद्दल. सो वेन यू टॉक इन टंग्स, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता, तुम्ही नाही का त्या भाषेमध्ये बोलताय जी तुमच्या शत्रूला समजत नाही. जो तुमचा आणि माझा शत्रू आहे. आपण रक्त मांसासोबत लढत नाहीये. तुम्ही कोणासोबत लढताय तुम्हाला माहितीये? इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय. प्रेज गॉड. ओपन युअर बायबल्स. इफिशियन्स 6 12व वचन वाचा. 6:12. आमेन. प्रेज द लॉर्ड. इथे काय लिहिलंय? कोणासोबत आपण लढतोय? तुम्हाला माहितीये कोणासोबत लढतोय? इकडे दिलंय की आपलं लढणं किंवा आपण जी झोंबी करतोय, इट्स झोंबी करणं किंवा हा ऍक्च्युअल जो शब्द आहे ना, हे जे आहे ना त्याला लाईक इट्स रेसलिंग. ओके, एक दिवस आपण ह्याच्यावर शिकूया. कारण आपले झगडणे रक्त मांसा बरोबर नाही. म्हणजे तुम्ही समजा तुमच्याशी भांडले, कोणाशी, आता जसं वचन वाचलं शुभांगी सिस्टर, मी त्यांच्याशी भांडले, त्यांच्याबद्दल कुरकुर केली, कोणाला जाऊन 4 शब्द बोलले आणि त्यांना वाईट वाटते की मी अशी का वागले म्हणून. आणि नेक्स्ट टाइम आम्ही कधीतरी भेटल्यावर त्या मला जाब विचारतायत, भांडतायत आणि आमच्यामध्ये वाद होतोय. पण बायबल काय सांगतं माहितीये का? आपलं झगडणं रक्त मांसा बरोबर नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी त्यांच्याशी वाईट वागले तरी सुद्धा त्यांची लढाई माझ्या सोबत नाहीये. मी काय रक्त आणि मांसामध्ये, या फ्लेश सोबत, या बॉडी सोबत नाही. त्यांची लढाई माझ्या सोबत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हे समजून घ्यायचंय. कित्येक फॅमिलीमध्ये पती पत्नी कंटिन्युअस भांडणं, कंटिन्युअस. माझं ह्याच्यासोबत लग्नच का झालं, माझं आयुष्य बर्बाद झालं, हा माणूस असाच निघाला, तसाच निघाला. आणि पतीला वाटतं ही बायको इतकी बडबड करते, इतकी भांडते, अशी आहे तशी आहे, काय माझं नाही का, मी सगळं नाही का गमावून बसलोय, हिच्यासोबत लग्न केलंय म्हणजे नाही का माझं नाही का पूर्ण माझं उद्ध्वस्त झालंय माझं जीवन. हे कंटिन्युअस नाही का एकमेकांसोबत भांडणं. कारण शत्रूने तुम्हाला दाखवलं आहे की तुम्ही दोघं किती चुकीचे आहेत, किती कमजोर आहे. बघ तुझी बायको कशी आहे, बघ तिचा स्वभाव कसा आहे, बघ ती तुझ्यावर प्रेम करते का, बघ ती किती सेल्फिश आहे. पतीच्या बाबतीत बायकोला दाखवतो की तुझा पती कसा आहे बघ, तुझी काळजीच घेत नाही, तुला विचारतच नाही, तू आपले दिवसभर कामं करतेय, तुला काय पाहिजे ह्याचं काही पडलेलंच नाहीये, दुसऱ्यांची कसा वागतो, तुझी बाजू कधी घेत नाही. सो ह्या गोष्टींमध्ये, या मिसअंडरस्टँडिंग मध्ये, ओके, या जबाबदारीच्या ओझ्याखाली आपल्याला शत्रूने अशा प्रकारे नाही का दाबून टाकलंय की तुम्ही एकमेकांकडे पाहता आणि दिवसभर संधी मिळाली की एकमेकांवर बस्ट आउट होता आणि भांडताय. पण इकडे प्रेषित पौल काय सांगतोय की या रक्त मांसाबरोबर तुमच्या समोर जे लोक आहेत जे तुमच्याशी वाईट वागतायत त्यांच्यासोबत तुमचं लढणं नाहीये. तुमची लढाई, तुमचं झगडणं त्यांच्यासोबत नाहीये. कारण ह्या लोकांना इन्फ्लुएन्स करणारे, यांना असं वाईट वागायला लावणारे कोणती तरी सत्ता आहे, कोणते तरी अधिपती आहेत. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं तर कोणासोबत आपली लढाई आहे, कोणासोबत आपलं झगडणं आहे? सत्तांबरोबर. ओके, सत्ता, कोणीतरी सत्ता हातात घेऊन बसलाय, कोणीतरी अधिकार घेऊन बसलाय, त्या लोकांशी तुम्ही लढताय. अधिकाऱ्याबरोबर. अधिकारी म्हणजे त्याच्याकडे कुठले तरी राईट्स आहे, कुठला तरी अधिकार आहे. सी, सेटन इज अ लिगलिस्टिक, ओके, ही इज अ लिगलिस्टिक बिंग. तो एक नाही का नियमाने चालणारा, त्याला माहितीये की कुठल्या नियमामध्ये कुठे हे व्यक्ती कमी पडते आणि बरोबर ती गोष्ट पिकअप करतो आणि त्यानुसार तो हल्ला करतो. त्याला माहितीये वचन काय सांगतं, त्याला माहितीये नियमशास्त्र काय सांगतं, त्याला माहितीये की नाही का करारात कुठल्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. जेवढं आपल्याला नाही माहित तेवढं शत्रूला माहितीये. म्हणून नाही का तो अधिकारी पण त्याला म्हटलंय. कुठला अधिकारी आहे महा? प्रेज द लॉर्ड. कुठले अधिकार हातात घेऊन बसलाय? तुमचं लढणं या सत्तांबरोबर आहे, या अधिकाऱ्यांबरोबर आहे. आणि सध्याच्या काळोखातील काळोखाचं जे जग आहे, फक्त रात्रीचा दिसणारा अंधार, प्रकाश नाहीये म्हणजे तो काळोख नाही. नॉट दिस डार्कनेस. ओके, आता रात्र आहे, ओके, आज तर नाही का फुल मून आहे, आज नाही का, काल आज पौर्णिमा आहे, तर चांगलं बऱ्यापैकी उजेड आहे. पण हा या अंधकाराबद्दल नाही इकडे बोलत आहे. काळोखातील म्हणजे काय की एक डार्कनेस आहे, एक प्रकारचा असा डार्कनेस जिथे परमेश्वराचं वचन पोहोचलं नाही, जिथे लोक ख्रिस्ताला स्वीकारत नाही, जिथे लोक वाईट गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत. सी, बायबल सांगतं गॉड इज लाईट. हालेलुया. म्हणून सूर्य प्रकाश देतो म्हणून आपण प्रकाशात राहत नाही. प्रकाश परमेश्वरापासून येतो. परमेश्वर प्रकाश आहे, त्याने आपल्याला प्रकाशाचं बनवलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो प्रकाश केवळ परमेश्वराकडून येतो आणि हे एक कारण आहे की नरकामध्ये जरा सुद्धा प्रकाश नाही, अंधकार आहे, कारण तिकडे परमेश्वर नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इकडे वचन सांगतं सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर.
याचा अर्थ देअर इज अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस, एक काळोखाचं जग आहे, एक अशी दुनिया आहे ही आपली जी दिसते ना त्याच्या पलीकडे, जिथे काळ्या गोष्टी चालतात, जिथे चुकीच्या गोष्टी चालतात, जिथे अंधकाराच्या गोष्टी चालतात, जिथे सगळ्या वाईट गोष्टी चालतात. काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, म्हणजे असे अनेक काळोखाच्या जगात काम करणारे अधिपती आहेत. अधिपती, सत्ताधिकारी, अधिकारी ह्यांच्यावर आहे. ओके, पहिल्या लेवलला सत्ताधिकारी आहे, अधिकारी आहेत, त्याच्या वर कोण आहे? काळोखाच्या जगातील अधिपतींबरोबर आपले लढणे. अधिपती म्हणजे या सगळ्यांवर नाही का मोठा अधिकार घेऊन बसलेली लोक. ओके, त्यांच्या बरोबर आणि आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. कोणासोबत तुम्ही लढताय? तुमच्या मॅरेज मध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या जॉब मध्ये प्रॉब्लेम आहे, बहीण भावामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मंडळीमध्ये अडचण दिसते, तुम्हाला तुमच्या शहरामध्ये प्रॉब्लेम दिसतोय, तुमच्या मुलांमध्ये काही गोष्टी दिसतात. तुम्ही कोणासोबत लढताय हे पहिलं जाणून घ्या. तुम्ही रक्त मांसांसोबत लढत नाहीये. आणि हेच कारण आहे की तुम्हाला वाटतं किती समजावलं तरी ऐकत नाही. समजावून काही गोष्टी बदलणार नाही. काही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही नाही का, बायबल सांगतं की जो नाही का बलवान पुरुष आहे त्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरातल्या गोष्टी लुटता येत नाही. सो यू हॅव टू बाइंड द स्ट्रॉंग मॅन फर्स्ट. आणि बायबल सांगतं आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी काही स्पेसिफिक शस्त्र सामग्री दिली आहे. सो हे जे फोर्सेस आहेत ना, हे काळोखाच्या जगामध्ये हे अधिपती आणि हे सगळे लोक काम करतायत ना, ते ह्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला कसं अडवायचं, तुम्हाला कसं थांबवायचं. एक गोष्ट त्यांना कळत नाही, ती म्हणजे तुम्ही ज्या वेळेस अन्य भाषेत प्रार्थना करतात त्यांना समजत नाही, ते इरिटेट होतात, त्यांना त्रास होतो, ते लिटरली नाही का त्यांना गोष्टी सहन होत नाही ज्यावेळेस एखादा व्यक्ती अन्य भाषेमध्ये प्रार्थना करते. का तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली? इट्स लाईक यू नो तुम्ही रहस्य बोलताय. रहस्य म्हणजे काय? गुप्त गोष्टी. ओके, यू आर टॉकिंग सिक्रेट्स, यू आर कम्युनिकेटिंग विथ गॉड इन सिक्रेट लँग्वेज, कोड लँग्वेज. ओके, तुम्ही काहीतरी रहस्य बोलताय आणि हे असले रहस्य आहे, त्या असल्या गोष्टी की तुमचा शत्रू नाही का त्याला नाही का त्या गोष्टींना समजू शकत नाही. म्हणून तुम्ही अन्य भाषेत जास्तीत जास्त प्रार्थना केलीच पाहिजे. बायबल सांगतं की तुम्ही यथायोग्य प्रार्थना, म्हणजे तुम्ही कशासाठी प्रार्थना केली पाहिजे, काय केली पाहिजे हे नाही समजत. सपोज मी तुम्हाला म्हणते की माझं खूप डोकं दुखतंय, मला खूप त्रास होतोय, माझ्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना कराल की डोकं दुखतंय, पण तुम्हाला माहितीये का की एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमुळे होतंय किंवा आतमध्ये काय आहे? व्हॉट कुड बी द रिझन? कदाचित मला नाही का डोकं दुखतंय असं वाटतंय, माझ्या डोळ्यांचा त्रास असेल, कदाचित नाही का दुसरं काही असू शकेल. ओके, काही कारण असेल, पण तुम्हाला नाही माहिती आता डोकेदुखीसाठी प्रार्थना करायची का मला एवढा जो स्ट्रेस आहे त्याच्यासाठी करायची. कदाचित मी एवढ्या ताणतणावातून जाते ते माझ्या डोकेदुखीचं कारण असेल, कदाचित नाही का माझी झोप होत नाही ते कारण असेल. सो फॉर व्हॉट पर्पज यू विल प्रे? प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. दॅट्स वाय प्रे इन टंग्स. प्रेषित पौल म्हणतो मी सगळ्यांपेक्षा अन्य भाषा बोलतो ना, म्हणून मी देवाचे आभार मानतो. सगळ्यांपेक्षा अधिक भाषा बोलतो, सगळ्यांपेक्षा अधिक, म्हणून मी देवाचे आभार मानतो. ही इज थँकिंग गॉड. ओके, ही सेइंग आय एम थँकफुल, आय एम ग्रेटफुल टू गॉड दॅट ही हॅज ब्लेस्ड मी विथ दिस टंग्स. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आय टॉक इन टंग्स मोर दॅन यू ऑल, असं प्रेषित पौल म्हणतो. प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला अन्य भाषेत प्रार्थना का करायची माहिती? तुम्हाला तुमच्या काही गोष्टी सिक्युअर ठेवायच्या, तुम्हाला तुमचे काही प्लॅन जे आहेत ते सक्सेसफुल करायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. जगातली लोक म्हणतात नजर लागली, हे झालं, तसं नाही. पण तुम्हाला माहितीये तुमचा शत्रू जो आहे ना, तो तुमचं नाही का कुठले तरी प्लॅन्स नष्ट करण्यासाठी, तुम्हाला अडवण्यासाठी काही ना काही योजना, काही ना काही नाही का गोष्टी किंवा अशा कुरघोडी तो करत आहे. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्हाला माहिती ऍक्च्युअल व्हॉट हॅपन्स व्हेन यू टॉक इन टंग्स. ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करा, सगळ्यात पहिले तुम्ही म्हणणार ना आज मी फक्त अन्य भाषेत प्रार्थना करणार. काही लोकांना इझी नाही जाणार, कारण सवय नसते. काही लोकांना वाटेल काय बोरिंग काम आहे असं वाटेल. काही लोकांना वाटेल की नाही बोललेत ना, शिकवले आपल्याला, केली पाहिजे म्हणून सुरुवात करतील. पहिली 5-10 मिनिटांना तुम्हाला वाटेल की 1-2 तास तुम्ही प्रार्थना केली असं वाटेल नाही का. 1 मिनिट झालं तर तुम्हाला वाटेल 15-20 मिनिटं तरी झाली असेल, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटांना तुम्हाला वाटेल कमीत कमी मी नाही का अर्धा तास तरी प्रार्थना केली असेल. नो, पण 5-10 मिनिटं तुम्ही जेव्हा कंटिन्युअस प्रार्थना करताय, तुम्ही नाही का अन्य भाषेमध्ये बोलताय, एक अशी वेळ येते आफ्टर 10-15 मिनिट, जर सवय नसेल, तुम्ही रेग्युलर करत नसेल तर, अदरवाइज इमिडिएटली यू विल गेट इन टू द स्पिरिट रेल्म. प्रेज लॉर्ड. आणि मग त्याच्यानंतर नाही का ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करता, वेन यू प्रेस ऑन, त्यावेळेस काय होतं माहिती? यू फील दॅट समथिंग इज लिफ्टेड अप. मी सांगते तुम्हाला अनुभव प्रत्येकाला येईल.
तुम्हाला असं वाटेल की काहीतरी ओझं निघून गेले, काहीतरी निघून गेले, काहीतरी हलकं हलकं वाटतंय, काहीतरी प्रेशर, कुठलं तरी नाही का एक एक हेवीनेस निघून गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि त्याच्यानंतर नाही का तुम्हाला हलकं वाटेल, तुम्हाला वाटेल अजून प्रार्थना करावी, तुम्हाला वाटेल नाही का आता नाही का मी बसून प्रार्थना करते, आता मी चालून प्रार्थना करावी. तुमचे हात वारे वगैरे व्हायला लागतील. पहिलं तुम्ही फक्त असं बसून कदाचित हळूहळू जसं तुम्ही कंटिन्यू बोलत राहता ना, तुमच्या आवाजाची इंटेन्सिटी वाढेल. तुम्ही नाही का थोडं थोडं नाही का आवाज तुमचा जोरात व्हायला लागेल. तुमचं नाही का तुमचं बॉडी, तुमचं फिजिक इन्व्हॉल्व्ह होतं प्रार्थना करताना. का? नाव दॅट स्पिरिट, ओके, तुमच्या आत्म्याची उन्नती होत आहे. हा जो परमेश्वराचा आत्मा तुमच्या आत्म्यासोबत सहभागिता करतोय, आता तुमचं शरीर संजीवित होत आहे. तुमच्या शरीरामध्ये एक नवीन सामर्थ्य येत आहे. सगळं डलनेस, तो डार्कनेस, सगळे ते वीकनेसेस निघून जातात. पण तुम्हाला टिकून राहण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही नाही का कंटिन्यू जर अन्य भाषेत सतत प्रार्थना करताय ना, तुम्हाला थकलेलं नाही वाटणार. तुम्हाला वाटेल की मी फ्रेश झाले, येस. आणि नाही का एकदम मूड चेंज झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. का माहिती? कारण जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. स्वतःची उन्नती करण्याचा सगळ्यात साधा, सरळ, सोपा, सहज मार्ग आणि प्रभावशाली मार्ग म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना करणं. प्रेज द लॉर्ड. सो कोणी काही बोललं तर कुठल्याही गोष्टी ऐकू नका. प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये प्रभू काय बोलला ह्या वचनाशी पडताळून घ्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय एम टेलिंग यू, तुमच्या शत्रूला अन्य भाषा समजत नाही, परंतु ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्ही टिकून राहता. तुम्ही नाही का थांबत नाही, तुम्ही सतत आणि निरंतर प्रार्थना करायचं ठरवता. तुम्ही एक कन्सिडरेबल टाइम ज्यावेळेस अन्य भाषेमध्ये बोलता घालवता ना, नाही तर अदरवाईज चला अन्य भाषेत प्रार्थना करा, 5 मिनिटं जरी म्हटलं तर 2 मिनिटांमध्ये लोक त्या ओलारा बाशी केने मेले रे, नंतर थोड्याने हालेलुया, थँक्यू जीसस करून नाही का 2 मिनिटात संपवतात. नाही, तुम्ही ज्यावेळेस नाही का बोलताय प्रार्थना करताय आणि तुम्ही नाही का एक विशेष वेळ त्या अन्य भाषेमध्ये घालवताय, काय होतं माहिती? ऍक्च्युअल आत्मिक जगामध्ये असं होतं की तुमच्या मुखातून नाही का जसं काही तुम्ही अग्नी बाहेर पडते, तुम्ही नाही का बोलताय ते शब्द आगीसारखे बाहेर पडतात. प्रेज द लॉर्ड. अंधकाराचा सामना करतात ते शब्द जे आहेत, या अंधकाराच्या जगामध्ये हे सत्ताधिकारी, अधिकारी, अधिपती, आकाशातील दुरात्मे हे सगळे ना त्यांना कन्फ्यूज करून टाकतात. सो अन्य भाषेत बोला आणि तुमची युद्ध जी आहेत ना ती जिंका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही महाविजयी आहात, पण आता नाही का त्या महाविजयात कसं चालायचं हे ठरवा. कारण हे जे लोक आहेत ना, हे सत्ताधिकारी, अधिपती, अधिकारी आणि आकाशातील दुरात्मे, यांनी सगळे ब्लेसिंग्स अडवून ठेवले, त्यांनी सगळ्या गोष्टी चोरलेल्या आहेत. त्यांनी तुम्हाला नाही का असं लाचार बनवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला नाही का त्या परमेश्वराच्या त्या परिपूर्ण जीवनापासून नाही का दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कसं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेणार? प्रेज द लॉर्ड. तुमचा शत्रू कोण आहे? सी, आपण अशा इट्स कशा प्रकारे तुम्ही लढताय माहितीये? तुम्ही त्या युद्धामध्ये यू आर इन ते रेसलिंग चालू आहे, ओके, झगडणं वगैरे नाही का, एक प्रकारचं युद्ध चालू आहे. त्या रिंगणामध्ये तुम्ही आहात, तुम्ही लढताय, तुम्ही प्रहार करताय, तुम्ही नाही का फाईट करताय, पण तुमचा शत्रू तुम्हाला दिसत नाही. जसं काही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुम्ही लढताय. विचार करा किती जास्त तुम्हाला कंटिन्युअसली लढलं पाहिजे. आणि हे थोड्या वेळासाठी नाहीये. या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपल्याला विश्वासाचं जे सुयुद्ध, विश्वासाची लढाई ही चांगली लढाई आहे. बायबल सांगतं विश्वासाचे जे सुयुद्ध ते आपल्याला लढायचं आहे. कशा प्रकारे लढणार? तुम्हाला तुमचा शत्रू किंवा कुठून कोणता दुरात्मा कशा प्रकारे काम करतोय हे दिसत नाहीये. या अंधकाराच्या जगामध्ये काम करणारे हे नाही का फॉलन डीमन्स आहेत, जे नाही का ते गोष्टी दिसत नाहीयेत, पण तुम्हाला माहितीये तुम्ही त्यांना कसं कन्फ्युज करू शकता ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत बोलता. ते भलेही तुम्हाला पाहताय, तुम्हाला ते दिसत नाहीयेत, पण ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता ते कन्फ्युज होतात. त्यांच्या नाही का गोष्टी सगळ्या नाही का ज्या तुमच्या विरोधात त्यांनी केलेल्या त्या सगळ्या डगमगायला लागतात. त्यांचे हल्ले तुमच्यावरचे इनइफेक्टिव्ह होतात. ते कितीही नाही का तुमच्यावर हल्ले करू दे, काही तुमच्यावर नाही का त्यांचे शस्त्र चालवू दे, पण त्याचा प्रभाव किंवा त्या हल्ल्यांचा नाही का परिणाम तुमच्यावर होत नाही. का? कारण तुम्ही अन्य भाषेत बोलताय. तुम्ही नाही का त्या दैवी भाषेतून बोलताय, त्या स्वर्गीय भाषेतून बोलताय, जी सर्वोच्च आहे, जी पवित्र आत्म्याने तुम्हाला दिली. आणि तुमच्याद्वारे पवित्र आत्मा करतोय, पवित्र आत्मा मध्यस्थी करतोय, पवित्र आत्मा प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड.
जरी तुम्हाला आतापर्यंत काही गोष्टी नाही का तुमच्या मनानुसार झाल्या नसतील, काहींची उत्तरं तुमच्याकडे नसतील, काही अपयश असे असेल, काही नाही का काही गोष्टी अशा प्रकारे तुम्ही गमावल्या असेल की तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल की खरंच परमेश्वर ऐकतो का, खरंच देव प्रार्थना ऐकतो का, या गोष्टी काम करतात का, ऍटलीस्ट तुमचा विश्वास असेल नाही हे बरोबर आहे पण हे माझ्यासाठी नाही असं तुम्हाला शत्रूने कन्व्हिन्स केलं असेल, तुम्हाला वाटत असेल नाही देवाचं वचन बरोबर आहे पण देव मला देत नाही, देवाने कदाचित माझ्यासाठी ही गोष्ट ठेवली नाही, कदाचित माझ्यासाठी मिनिस्ट्री नाहीये. नो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्क 16, 17, 18 वचन सांगतं की प्रभू येशू स्वतः म्हणाला, हालेलुया, विश्वासणाऱ्यासोबत ही चिन्ह असत जातील, ते निरनिराळ्या भाषा बोलतील, ते भूते काढतील, ते नाही का कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरीही त्यांना तो बाधणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू स्वतः म्हणाला आहे. सो हे प्रत्येकासाठी आहे. इफ यू डिझायर गॉड विल डेफिनेटली ब्लेस यू. बाय फेथ टेक होल्ड ऑफ दिस ब्लेसिंग. मी तुम्हाला सांगते अन्य भाषेत प्रार्थना करणारा व्यक्ती वेगवेगळ्या नाही का स्तरावर काम करतो. आत्मिक जगात वेगवेगळे लेवल्स आहेत, त्या वेगवेगळ्या लेवलवर तो काम करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी खूप देवाचे असे नाही का मेन अँड वुमन ऑफ गॉड पाहिले, तसे सेवक पाहिलेत की कुठलीही सभा घेण्यापूर्वी, कुठेही जाण्यापूर्वी, कुठलंही काम करण्यापूर्वी ना ते लोकांना तासन तास देवासोबत अन्य भाषेमध्ये बोलतात, स्वतःच्या बुद्धीने नाही. ते स्वतःला समजेल असा बुद्धीचा वापर करून कमी प्रार्थना करतात, पण ते टॉक इन टंग, ते कंटिन्युअसली, कारण त्यांना माहितीये ज्यावेळेस ते अन्य भाषेत प्रार्थना करतात त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांना काहीतरी देतोय. आजच्या सभेसाठी लागणारं नाही का ते मिराकल, ते वर्ड किंवा त्या गोष्टी ते रिसीव्ह करतात. सो एनिवे यु नो काहीतरी मार्गाने ना परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे, पवित्र आत्मा त्यांना भरत आहे. प्रेज द लॉर्ड. काही दिसून येत नाही, तुम्हाला वाटते काहीच घडून येत नाहीये आणि मी इतके दिवस झाली प्रार्थना करते मला तर काहीच वाटत नाही. वेट, आय एम टेलिंग यू, देवाचं वचन खोटं नाहीये. तुमच्यामध्ये काही गोष्टी घडतायत, कुठेतरी काही शिफ्ट होत आहे, काहीतरी मूव्ह होत आहे, काहीतरी तुटलं जातंय, काहीतरी रचलं जातंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आत्मिक बांधकाम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला दिसत नाही म्हणून ती गोष्ट नाही असं होत नाही. तुम्ही शारीरिक दृष्टीने आत्मिक गोष्टी पाहायचा प्रयत्न करता, त्यापेक्षा आत्मिक दृष्टीने जे नाहीये ते पाहण्याचा, अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना हाक मारण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. कारण अशाच प्रकारे एक विश्वासू जगतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अन्य भाषा प्रार्थना मस्ट, ओके, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. तुम्हाला आहे, तुम्हाला समजत नाहीये, कंटाळा येतोय, कोणीतरी तुमचं काउन्सिलिंग केलंय की हे चुकीचं आहे. काही लोक नाही का टेस्टिमनी शेअर करतात की एक वेळ होता मी अन्य भाषेत प्रार्थना करायचो पण नाही का असं असं झालं, तेव्हापासून मी अन्य भाषेत प्रार्थना करणं थांबवलं आहे. आणि मग तुम्ही पण म्हणता अरे बरोबर आहे, हा बोलतोय ते बरोबर आहे, म्हणजे आपलंच चुकीचं आहे. नो, कोणत्या माणसाचं त्याच्या बुद्धीतून आलेल्या गोष्टी ऐकू नका. तो माणूस त्याचा अनुभव, त्याचं स्वतःचं नाही का लॉजिक, त्याचं स्वतःचं नाही का बुद्धी वापरून काही गोष्टी बोलतोय. ती त्याचे विचार, त्याचं ज्ञान देवाच्या वचनाला समरूप आहे का? इफ इट इज नॉट सिमिलर टू व्हॉट द वर्ड ऑफ गॉड इज सेइंग, इफ इट इज नॉट ॲज इक्वल टू द वर्ड ऑफ गॉड, डोंट ऍक्सेप्ट इट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन आपला आरसा आहे. प्रेज द लॉर्ड. वचनाच्याच आरशात पाहायचं, दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये डोकावून आपला हा आरसा आहे नाही बोलायचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो प्रे इन टंग्स. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही सतत अन्य भाषेत प्रार्थना केली ना, तुम्ही तुमच्या चिडचिडीवर, तुम्ही तुमच्या नाही का त्या कमजोरीवर, जे काही विकनेसेस तुमच्यामध्ये, काही लोक बोलत नाही, काही लोक खूप बोलतात, काही लोक खूप बडबड करतात, काही लोक बोलता बोलता नाही का शिव्या शाप देतात, काही लोकांना खूप हळवेपणा असतो, काही लोक जरा काय झालं की रडत बसतात, काही लोक नाही का सतत चिडचिड, राग, मत्सर, अनफॉरगिव्हनेस या गोष्टींमध्ये चालतात. तुम्हाला माहितीये अनफॉरगिव्हनेस, अक्षमा, बिटरनेस, ह्या साध्या गोष्टी वाटतात ना, आज आपण विश्वासू पण किती सहजपणे घेतो. आपण नाही का मुखाने क्षमा करतो पण हृदयामध्ये केलेली असते का? नाही. अनफॉरगिव्हनेस हे इतकं वाईट, इतकं इव्हिल गोष्ट आहे ना, इतकी वाईट गोष्ट आहे की देर आर पीपल, ओके, असे काही लोक आहेत ज्यांनी नाही का अक्षमेमुळे स्वतःचं तारण गमावलंय. अक्षमेमुळे त्याने आज कित्येक लोक नरकामध्ये गेलेले. नो, अनफॉरगिव्हनेस इज इव्हिल रूट, ओके. इतकं दुष्ट आहे, इतकं वाईट आहे ना, आणि लोकांना सहज वाटतं,
सहज विश्वासूंबद्दल बोलते मी, जगिक लोकांबद्दल बोलत नाही. आय एम टॉकिंग अबाउट बिलिव्हर्स, आय एम टॉकिंग अबाउट द सेव्ड वन्स. त्यांना पण वाटतं नाही बरोबर आहे ना, मी किती हे करणार, नाही प्रभू मी त्यांना क्षमा केली आहे, असं नुसतं तोंडाने बोलतात. त्यांच्या हृदयामध्ये अजूनही तो बिटरनेस, अजूनही तो राग, अजूनही ना त्याच गोष्टी, जुन्या गोष्टी आहेत. त्यांनी नाही क्षमा केली आहे. आणि हे अक्षमा अशा प्रकारचा नाही का स्ट्रॉंग डिमोनिक होल्ड आहे. स्ट्रॉंग होल्ड म्हणजे काय, किंवा ज्याला म्हणतो ना की मजबूत गड म्हणजे काय, किल्ला. प्रेज द लॉर्ड, एक किल्ला, एक तटबंदी. प्रेज द लॉर्ड. आपल्या महाराष्ट्राला ना किल्ल्यांची संस्कृती आहे. कितीतरी किल्ले, सगळ्यात जास्त किल्ले महाराष्ट्रात आहेत, तुम्हाला माहित असेल तर. ओके, प्रेज द लॉर्ड. सगळ्यात जास्त किल्ले. सो किल्ले कशासाठी बांधण्यात यायचे, किल्ल्याचं काम काय असायचं की एखादा राजा, एखादी लोक, एखादा समाज तिकडे सुरक्षित राहायचा. किल्ल्यावर शत्रू सहज चढाई करू शकत नव्हता. सो किल्ला एक सुरक्षेचं स्थान होतं, ते मजबूत गड, स्ट्रॉंग होल्ड म्हणजे किल्ला. ओके, तर बायबल सांगता नाही का अक्षमा हे अशा प्रकारचं स्ट्रॉंग होल्ड आहे ना, अशा प्रकारचा नाही का एक मजबूत गड आहे की त्याने तुम्हाला बांधून ठेवलंय, तिथून तुम्ही बाहेर पण पडू शकत नाहीये. यू हॅव टू रिपेंट, यू हॅव टू फॉरगिव्ह. माफ करा. कोणीही कशाही प्रकारे दुखावलेला असेल, कशाही प्रकारे स्वतःचा विचार करा आणि माफ करा. समोरच्या व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, तुमच्यासाठी बोलते, कारण ही गोष्ट घातक आहे, ही गोष्ट नाश करणारी गोष्ट आहे. ही गोष्ट नाही का खूप आरामात, खूप सहजपणे नाही का नरकाच्या वाटेवर नेणारी गोष्ट आहे. ही गोष्ट नाही का ते अरुंद जो मार्ग आहे त्या मार्गाने प्रवास करायला लावणारी गोष्ट आहे, जिचा शेवट नरकामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. सो अनफॉरगिव्हनेस, बिटरनेस, ह्या गोष्टीवर ओव्हरकम करायचंय. तुम्हाला डिफिकल्ट जाते ना, आय एम टेलिंग यू, प्रे इन टंग्स, प्रे इन टंग्स कंटिन्युअसली. स्वतःसाठी अन्य भाषेत प्रार्थना करा. फॉरगेट अबाउट अदर पीपल. या गोष्टीसाठी, त्या गोष्टीसाठी नाही. तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये हे विकनेसेस आहेत, टेक हेल्प ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याची मदत घ्या. त्या विषयाला कन्सर्न करून, त्या विषयाला धरून नाही का प्रार्थना करा. अन्य भाषेमध्ये बोला. तुम्ही तुमच्या बुद्धीने प्रार्थना कराल तर काय कराल जास्तीत जास्त, प्रभू मला माफ कर, प्रभू मला समजत नाही मी अशी का वागते, प्रभू मला यातून बाहेर पडायचंय, प्रभू आजपासून मी असं कधीच वागणार नाही, प्रभू मला मदत कर, नेक्स्ट टाइम मी अशी चूक करू नये म्हणून मला अनुग्रह दे, मला कृपा दे, मला मदत कर. ह्याच्या पलीकडे तुम्ही जास्त प्रार्थना करणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रडाल, तुम्ही माफी मागाल, पण पुन्हा नाही का त्याच गोष्टींमध्ये अडकून राहाल. जर या स्वभावावर, या वीकनेसवर, या कमजोरीवर ओव्हरकम करायचंय ना, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. तुम्ही कंटिन्युअस अन्य भाषेत प्रार्थना कराल ना, मी तुम्हाला सांगते, बघा तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, आठवा तुम्ही जसं कधी केलं असेल. अन्य भाषेत प्रार्थना केली ना, तुम्ही खूप स्थिर असता, खूप शांत असता. काही जरी समोर झालं ना, तुम्ही हायपर होत नाही, एकदम संत लोकांसारखं तुम्ही रिॲक्शन देता, एकदम लाईक सेंट. ओके, तुम्ही हायपर होत नाही. पण मग थोड्या वेळानंतर जसं नाही का हळूहळू बाकीच्या गोष्टींचा प्रभाव येतो, परत तुम्ही तसंच व्हायला लागता. बट द मोमेंट यू प्रे इन टंग्स, ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही येता ना, ती गोष्ट तुम्हाला इतकी जास्त हिट होत नाही. का? कारण अन्य भाषा तुमच्या जीवावर अशा प्रकारचं एक नाही का सुरक्षा कवच, अशा प्रकारचे एक पांघरूण तयार करते की कुठलीही वाईट गोष्ट, कुठलाही शब्द तुम्हाला डायरेक्ट हिट होत नाही, डायरेक्ट तुमच्यावर हल्ला करत नाही. शत्रूचे जळते बाण ना डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही सहज घेता. मग तुम्ही जगाला, बाकीच्या गोष्टींना, ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस इव्हन यू गिव्ह युअर इयर अँड युअर माइंड, मग हळूहळू नाही का परत ते नाही का प्रोटेक्शन निघून जायला लागतं. प्रेज द लॉर्ड. सो प्रे इन टंग्स. It will become very easy for you to forgive the person. Hallelujah. The one who has hurt you, the one who has humiliated you, ज्याने तुमचा अपमान केलाय, तुमचं नाही का साक्ष खराब केली आहे, तुम्हाला नावं ठेवली, त्या व्यक्तीला शब्दांनी केवळ नाही, त्या व्यक्तीला तुम्ही हृदयापासून माफ कराल. ज्यावेळेस तुम्ही हृदयापासून माफ करता, तुम्हाला तोंडाने बोलायची गरज पण पडत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्हाला तुमच्या शरीरातल्या विकनेसेस वर पण ओव्हरकम करायचंय ना, टॉक इन टंग्स. तुमचं पटत नाहीये, घरात चिडचिड होतीये, बघा ना, पेरेंट्स मध्ये, मुलांमध्ये, किंवा मुलांचं आई वडिलांवर, आई वडिलांची मुलांवर, त्यांना काही गोष्टी पटत नाही, याच्यावर तुम्हाला ओव्हरकम करायचे, अन्य भाषेमध्ये बोला. तुमच्या पतीमध्ये तुम्हाला काही चेंजेस पाहिजे, चांगले चेंजेस पाहिजे, अन्य भाषेमध्ये बोला. देव तुम्हाला अशा प्रकारे बदलेल, अशा प्रकारे तुम्हाला घडवेल ना की तुमच्या पतीचं मन बदलेल. हालेलुया. तुमच्या वाईफ मध्ये तुम्हाला काही चेंजेस पाहिजे, तिचा विचार करा आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. कुठलं हिलिंग पाहिजे, टेक दॅट टॉपिक, take those reports, keep your hand and pray in tongues, cancel that report. Praise the Lord, praise the Lord. Cancel that sickness. Say to those medicines, I'm not dependent upon you, I'm dependent on the word of God, and the word of God says I'm healed. Praise the Lord. पण युद्ध तर करावं लागणार. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी तुम्हाला नाही का स्वतःच्या त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागणार. कम्फर्ट झोन इज अ कर्स, एक प्रकारचा शाप आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती, ओ मला हेच आवडतं, एवढंच ठीक आहे, मी एवढ्यामध्येच राहणार, ह्या चौकटीतच राहणार, याच्यातून बाहेर जाणार नाही. नो,
break the cycle, break that comfort zone and come out of it. Hallelujah. Praise the Lord. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कशा प्रकारे चालता माहिती? When you talk in tongues. हालेलुया. सो सगळ्यात सोपा, सगळ्यात सहज आणि सगळ्यात प्रभावी असं परमेश्वराने आपल्याला मार्ग दिलाय की तुम्ही अन्य भाषेत बोला, स्वतःची उन्नती करा. परमेश्वराला पाहिजे तुमची उन्नती व्हावी. हिअर द वर्ड, द टर्म इन ग्रीक, नो द वर्ड युज्ड फॉर एडिफाय, इट हॅज मेनी मिनिंग्स. ओके, फक्त स्वतःची उन्नती करणं नाही. याचा अर्थ काय होतो माहिती? तुम्ही स्वतःची आत्मिक उन्नती करा, शारीरिक उन्नती करा, तुम्ही फायनान्शियल उन्नती करा, पैशाच्या बाबतीत आशीर्वादित व्हा, तुम्ही नाही का जमीन जुमल्याच्या बाबतीत आशीर्वादित व्हा, तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे राहा, तुम्ही नाही का उन्नती करा. प्रेज द लॉर्ड. सो दिस उन्नती वर्ड, दिस वर्ड एडिफाईज, याचं नाही का वेगवेगळे अर्थ आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला पाहिजे त्या सगळ्यामध्ये तुम्ही आशीर्वादित व्हावं. सो किती चांगला, किती महान आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या स्वभावावर ओव्हरकम करायचे, अन्य भाषेत बोला. एखाद्या गोष्टीमध्ये नाही का तुम्ही कमजोर पडले, त्या कमजोरीतून बाहेर पडायचे, अन्य भाषेत बोला. काही तुम्हाला समजत नाहीये, पुढे काय करावं, काय डिसिजन घ्यावं नाही समजत आहे, टॉक इन टंग्स. हालेलुया. बघा, अन्य भाषा अशी आहे ना, तुम्ही झोपत असताना सुद्धा बोलू शकता, तुम्ही बाहेर असताना पण बोलू शकता, तुम्ही काम करत असताना पण बोलू शकता. प्रेज द लॉर्ड. सो एनीवेअर, एनी मोमेंट, एनी टाइम you can talk in tongues. हालेलुया. किती सुंदर, किती मोठा आशीर्वाद आपल्याला दिलाय परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अन्य भाषा आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. सो या आशीर्वादापासून असं नाही का अलिप्त राहू नका. प्रेज द लॉर्ड. आपण